रेडियो सिटी पॉडकास्ट, ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत. सीझन आता कमाल आलेला आहे, तो म्हणजे सणांचा. आणि आता अगदी तोंडावर आलेला सण म्हणजे रक्षाबंधन. आता या रक्षाबंधनानिमित्त आजचा हा स्पेशल एपिसोड आहे त्या सगळ्या बहिणींसाठी आणि भावांसाठी सुद्धा, जे सेलिब्रेट करणार आहेत आणि ज्यांना गिफ्टिंगमध्ये खूप जास्त इंटरेस्ट असतो. वेलकम टू आवर ग्लॅमर पॉड एपिसोड 20th. 20व्या एपिसोडपर्यंत आपण आलेलो आहोत. RJ आकांक्षा तुमच्यासोबत आहे आणि आजचा हा जो एपिसोड आहे इंटरेस्टिंग आहे खूप बरं का. त्यामुळे नीट लक्ष देणं आहे का भावांनो, बहिणींनो, तुमच्या दोघांसाठीचा सुद्धा हा एपिसोड आहे. आता खरं तर ना, सगळ्यात मोठं कन्फ्युजन कशा संदर्भातलं असतं की रक्षाबंधन आलेलं आहे आणि मग आपल्याला बहिणीला काहीतरी गिफ्ट द्यायचंय किंवा भावाला सुद्धा काहीतरी गिफ्ट द्यायचंय, तर आपण कशा पद्धतीनं ते गिफ्ट दिलं पाहिजे, काय गिफ्ट दिलं पाहिजे. आणि मुलांना युजली कसं आहे ना की मुलींच्या वस्तूंमधलं काही कळत नसतं. मुली तरी थोड्याशा जरा क्रिएटिव्ह असतात आणि त्यांना वाटतं की भावाला पण हे द्यावं, ते द्यावं, हे करावं, ते करावं. पण आजच्या एपिसोडमध्ये आपण जर भावांसाठीच्या गोष्टी जास्त बोलूयात, कारण की पर्टिक्युलरली भाऊ जरा जास्त गिफ्ट देतात बहिणींना रक्षाबंधनाला. आणि नंतरचा एपिसोड आपण बहिणींसाठी सुद्धा करूयात. सो गाइज, आज का एपिसोड है सिर्फ और सिर्फ आपके लिए, जरा ध्यान देकर सुनिएगा. चला, जोक सपाट. पण सगळ्यात पहिली कॅटेगरी जी तुमच्या बहिणीला प्रचंड जास्त आवडू शकते ती म्हणजे फॅशन कॅटेगरी. आपण वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे गिफ्ट्स आज थोडेसे सॉर्ट आउट करूयात. सगळ्यात पहिली कॅटेगरी म्हणजे फॅशन कॅटेगरी. आणि या फॅशनच्या कॅटेगरीमध्ये तुम्ही काही काही ॲक्सेसरीज ज्या आहेत त्या देऊ शकता तुमच्या बहिणीला. आता तुम्हाला माहीतच आहे की तुमची बहीण कशा पद्धतीनं काही ॲक्सेसरीज कॅरी करते, कशा पद्धतीनं स्टायलिंग करायला तिला आवडतं, आउटफिट्स कशा पद्धतीचे आवडतात, तिचे चॉईसेस आपल्याला बेसिकली माहीत आहेत नाही का. मग बहिणीला गिफ्ट देण्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर फॅशन कॅटेगरीमध्ये तुम्ही काहीतरी बॅग्स असतील, वॉलेट्स असतील किंवा क्लचेस असतील, असे काहीतरी देऊ शकता. बेसिकली कलर्स अशा पद्धतीने निवडा की ते कुठल्याही आउटफिटवरती जातील आणि कुठल्याही ओकेजनला मॅच होतील. अशा पद्धतीने तुम्ही ॲक्सेसरीजमध्ये बॅग्स वगैरे देऊ शकता. किंवा कपडेच द्यायचे झाले तर ऑनलाईन सध्या बऱ्याच ठिकाणी असे सेल्ससुद्धा सुरू आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही हार्डली 1000 रुपयांच्या आतमध्ये फुल सेट, पूर्ण ड्रेस मटेरियल असेल किंवा पूर्ण कुर्ता, पॅन्ट, दुपट्टा असा सुद्धा सेट असेल तर तो तुम्ही गिफ्ट करू शकता. सिंगल कुर्ती तुम्ही देऊ शकता, ट्राउझर्स तुम्ही देऊ शकता किंवा काही जॅकेट्स असतील तर ते तुम्ही देऊ शकता. शॉर्ट कुर्तीज असतील, टॉप्स आहेत, ट्युनिक्स आहेत, जम्पसूट्स आहेत. आजकाल कोआर्ड सेटचं सुद्धा एवढं कमाल मार्केट आहे ना की ते सुद्धा तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता फॅशन कॅटेगरीमध्ये. आणि आता बऱ्याच लोकांचा प्रश्न हा असेल की ते घ्यायचं कसं, निवडायचं कसं, कसं समजायचं की हे चांगलं आहे, हे आम्हाला कळत नाही आकांक्षा, मग आता कसं करायचं. सगळ्यात सोपं ऑप्शन आहे, यूट्यूबवरती बरेच इन्फ्लुएन्सर्स असे आहेत ना की ज्यांनी खूप अभ्यास करून, खूप शॉपिंग करून आपल्यासाठी काम सोपं केलेलं आहे. सो सिम्पली हॉल सर्च करायचे की कुर्ती हॉल, कुर्ती सेट हॉल, ज्वेलरी हॉल, बॅग्स हॉल, आणि असे हॉल्स तुम्ही 1-2 व्हिडिओ जर का पाहिले चांगल्या चांगल्या इन्फ्लुएन्सर्सचे तर तुम्हाला त्यामध्ये बजेट वाईज सुद्धा, कॅटेगरी वाईज सुद्धा, प्रोडक्टचे लिंक सुद्धा असतात, त्याचं रेटिंग सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं असतं. सो दॅट विल हेल्प यू आणि तुम्ही डिसाईड करू शकता बहिणीला द्यायचं आहे काय. पुढची कॅटेगरी आपली ती म्हणजे प्रत्येक एक व्यक्ती वापरतो अशी एक गोष्ट, ती आहे परफ्युम्स. आणि आजकाल मार्केटमध्ये एवढे छान छान ब्रँड्स आलेत की अंडर 500 रुपीज ते तुम्हाला व्हरायटी ऑफ परफ्युम्स प्रोव्हाइड करतात. 8 ml, 15 ml छोटे छोटे परफ्यूम सॅचे जे आहेत, छोटे छोटे ट्यूब्स ज्या आहेत त्या तुम्ही गिफ्ट करू शकता. काय आवडतंय हेच कन्फ्युजन असेल तर तुम्ही 4चा एखादा सेट येतो, कॉम्बो सेट येतो, असा परफ्यूम सेट तुम्ही देऊ शकता. अगेन हॉल्स तुम्ही चेक करा यूट्यूबवरती आणि तुम्हाला त्यातनं एक बेसिक आयडिया येईलच की कशा पद्धतीचं परफ्यूम द्यायला पाहिजे. खूप छान छान ब्रँड्स आलेले आहेत. अगदी बजेट नसेल तर 250-300 रुपयामध्ये सुद्धा एक छान परफ्यूम तुम्ही गिफ्ट करू शकता तुमच्या बहिणीला. आणि तसंच अगदी महागापर्यंत सुद्धा जे काही तुमचं बजेट असेल तसं तुम्ही देऊ शकता. आणि त्याचं पॅकेजिंग सुद्धा आजकाल खूप छान आहे छोट्या छोट्या वस्तूंचं सुद्धा. सो त्याला साधं गिफ्ट रॅप केलं की यू आर गुड टू गो, सेट परफेक्ट गिफ्ट बहिणीसाठी तयार झाले. पुढची कॅटेगरी म्हणजे ज्वेलरीची कॅटेगरी. आता या ज्वेलरी कॅटेगरीमध्ये मुलांना तसं खूपसं काही कळतं किंवा काही जणांना कळतही नाही, तर तुम्ही यामध्ये 2 कॅटेगरी डिवाइड करू शकता. बेसिकली एक तर म्हणजे फॉर्मल्सवरती, वेस्टर्न कॅटेगरीवरती जाणारी अशी ज्वेलरी, आणि एक तर ती म्हणजे ट्रेडिशनल्सवरती जाणारी ज्वेलरी. झुमके असतील किंवा लॉंग लॉंग चांदबालिया वगैरे गाणं ऐकले ना आपण, तशा पद्धतीनं काहीतरी तुम्ही घेऊ शकता. किंवा साधे
हुप्स आहेत, स्टड्स आहेत, छोटे छोटे कानाला चिकटून असलेले जे आहेत ते वेस्टर्नवरती युजली जातात. तर पुन्हा एकदा ऑनलाईन तुम्ही सर्च करा, तुमच्या जवळच्या शॉपमध्ये जाऊन बघा. अंडर 500 रुपीज तुम्ही खूप सुंदर पद्धतीची ज्वेलरी, कॉम्बो सेट्स, 5-5, 6-6 इयरिंगचा सेट येईल 500 रुपयाच्या आत. अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही सर्च करून बहिणीला देऊ शकता. आणि त्याचं पॅकेजिंग अर्थात सुंदर असतं. तुम्हाला साधा गिफ्ट रॅप करून ते दिलं तरी सुद्धा ते जमणार आहे. सो ह्या बेसिक 3 कॅटेगरी आपण पाहिल्या आहेत की कपडे, बॅग्स तुम्ही देऊ शकता, परफ्यूम्स देऊ शकता, ज्वेलरी देऊ शकता. याहीपेक्षा जास्त म्हणजे तुम्हाला जर का थोडंसं यातलं नॉलेज असेल, तुम्ही बहिणीला व्यवस्थित ऑब्झर्व केलं असेल की ती कशा पद्धतीचा मेकअप करते, कशा पद्धतीनं तिला तयार व्हायला आवडतं, तर तुमच्यासाठी ही पुढची कॅटेगरी आहे. ती म्हणजे ऑफकोर्स मेकअप्सची कॅटेगरी, ज्याच्यामध्ये खूप प्रोडक्ट्स असतात. त्यात तुम्ही एक बेसिक प्रोडक्ट निवडू शकता, तो म्हणजे लिपस्टिक्स, जो प्रत्येक एका मुलीला कितीही दिले तरी कमीच असतात. सो आपली बहीण कशा पद्धतीनं तयार होते हे आपण पाहिलेलं असतं, आपल्याला तिच्या आवडीनिवडी माहिती असतात. तर तुम्ही लिपस्टिकचा कॉम्बो सेट देऊ शकता, एखादं लिपस्टिकसुद्धा तुम्ही देऊ शकता. त्याचं छान पॅकेजिंग करून द्या. ब्रशचे किट्स असतात की फाउंडेशन ब्रश आहे, आय शॅडो ब्रश आहे किंवा काजळ, लायनर्स असे काहीतरी तुम्ही गिफ्टमध्ये देऊ शकता. मेकअप ऑर्गनाईज करण्यासाठी वेगवेगळे कप्पे वेगवेगळे ॲडजस्ट करण्यासाठीचे सुद्धा किट्स येतात. तर ते ऑर्गनायझर्स तुम्ही देऊ शकता की भैया ये तेरा सामान है ना, तू इसमें रख ले, तेरी लिपस्टिक्स इधर उधर मत फेक, असं म्हणून एक मजाक म्हणून सुद्धा तुम्ही बहिणीला असं काही ऑर्गनायझर्स जे आहेत ते तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता. नेल पेंट्स असतील, नेल आर्टच्या किट्स असतील, जर का तिला आवडत असेल, ती कॅटेगरी तिला आवडत असेल तर तसं काहीतरी गिफ्टसुद्धा तुम्ही देऊ शकता. अर्थात मेकअप ही जी कॅटेगरी आहे ना ती थोडी किचकट आहे समजायला, कारण की त्यामुळे आपल्याला स्किन टोन कसा आहे पाहावा लागणार आहे, किंवा आपल्याला समोरची व्यक्ती किती मेकअप करते, तिच्यात किती स्किल्स आहेत मेकअपच्या हेही पाहावं लागणार आहे. त्यामुळे जरा किचकट कॅटेगरी आहे, पण त्यातल्या त्यात सोपं म्हणजे तुम्ही लिपस्टिक्स, नेल पेंट्स, त्याचे ब्रशेस जे आहेत असं काहीही तुम्ही देऊ शकता. आणि पुढची जरा महाग कॅटेगरी आहे, पण जर का तुमचं बजेट असेल तर तुम्ही देऊ शकता. आणि हे असं गिफ्ट मिळाल्यामुळे बहीण तुमची प्रचंड जास्त खुश होणार आहे. ते म्हणजे हेअर ॲक्सेसरीज, जसं की आजकाल हेअर ड्रायर्स आहेत किंवा हेअर ड्रायर डिफ्युजर असा एक कॉम्बिनेशनचा सेट येतो, जे कर्ली हेअर्स असणाऱ्या मुलींसाठी एक योगदान किंवा एक वरदान, जे कर्ली हेअर्स असणाऱ्या मुलींसाठी एक वरदान आहे की त्याने ते छान केस जे आहेत ते कर्ली मस्तपैकी सेट व्हायला मदत होते. किंवा आजकाल ब्लो ड्रायर ब्रशेस जे आहेत ते सुद्धा मार्केटमध्ये खूप जास्त अवेलेबल आहेत, चांगल्या किमतीमध्ये अवेलेबल आहेत. हार्डली एक 1,500पासून 2,500पर्यंत सुद्धा तुम्हाला आरामात असे गिफ्ट्स जे आहेत ते तुम्ही ॲड करू शकता. तुमच्या बहिणीला आवडतील, तिला खूप जास्त फायदेशीर ठरेल असंही तुम्ही देऊ शकता. बऱ्याच वेळा काय होतं, जाता जाता ही आणखीन एक टिप सांगते की आपल्यापैकी बरेच जण चॉकलेट्स दे, स्वीट्स दे, काहीतरी खायचा पदार्थ दे, काहीतरी असंच काहीतरी दे ज्याचा खूप जास्त मिनिंग नाही आहे असे सुद्धा गिफ्ट्स देतात. आणि ते अनहेल्दी गिफ्ट होऊन जातात नाही का. त्याच्यामध्ये भरभरून फक्त साखर असते आणि ते शेअर करण्यामध्येच जातं. ती एकटी त्याचा वापर छान करू शकत नाही. त्यामुळे जर का तुम्हाला वाटत असेल की असं काहीतरी एक गिफ्ट असावं, पर्सनलाइज गिफ्ट असावं, तर तुम्ही अशी कॅटेगरी देऊ शकता. हां, आता या सगळ्या कॅटेगरीज व्यतिरिक्त म्हणजे फॅशन आहे किंवा ज्वेलरी आहे किंवा परफ्युम्स आहेत, मेकअप किट आहेत, हेअर केअर किट आहेत, या व्यतिरिक्त सुद्धा एक बोनस ऑप्शन मी तुमच्यासाठी देते बरं का. जर का तुमच्या बहिणीला चहा कॉफी घ्यायला आवडत असेल आणि तिला असे मोठे मोठे मग्स वगैरे आवडत असतील तर असे कॉफी मग्स सुद्धा तुम्ही देऊ शकता. ते तर वे टू मच बजेट फ्रेंडली असतात. म्हणजे हार्डली 100 रुपयांपासून तुम्हाला घ्याल तशा पद्धतीनं हे मग्स जे आहेत ते मिळतात. आणि त्यातल्या त्यात तुम्ही त्याला कस्टमाइज सुद्धा करू शकता. म्हणजे दोघांसाठी सेम मग घ्यायचा आणि त्याच्यावरती ब्रदर सिस्टर असं काहीतरी, किंवा तुमचं पर्सनलाइज काही मेसेज असेल तर तो तुम्ही त्याच्यावरती प्रिंट करून घेऊन तसं सुद्धा तुम्ही देऊ शकता. आहेत की नाही. हे बेसिक मी तुम्हाला सांगितले की यातनं तुम्ही गिफ्ट देऊ शकता. आणि जर का बहिणी कोणी ऐकत असतील तर तुम्ही तुमच्या भावाला हा पॉडकास्ट जो आहे की आकांक्षाने टिप्स दिलेले आहेत आजच्या या ग्लॅमर पॉडमध्ये, हे ऐक आणि त्यानुसार माझं रक्षाबंधनाचं गिफ्ट जे आहे ते डिसाईड कर, असं म्हणून सुद्धा तुम्ही हा पॉडकास्ट त्यांना फॉरवर्ड करू शकता. बाय द वे, आजच्या पॉडकास्टमध्ये, आजच्या एपिसोडमध्ये इतकंच. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटलाय, युजफुल ठरलाय की नाही तुमच्यासाठी, मला नक्की सांगा. त्यासाठी फॉलो करा RJ आकांक्षा 007 इंस्टाग्रामला. आणि अजून कसे कसे टॉपिक्स मी याच्यामध्ये इन्क्लूड करावेत हे तुम्हाला वाटत असेल, काही सजेशन्स द्यायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही तिकडे मला कळवू शकता. आजच्या भागापुरतं इतकंच. भेटूयात आपण ग्लॅमर पॉडच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत ऐकत रहा ग्लॅमर पॉड विथ RJ आकांक्षा. रेडिओ सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत.